नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील। आणि आत्ता जे आपण पत्र वाचणार आहोत ते पिंपरी चिंचवड आरटीओचं हे पत्र आपण वाचणार आहोत आणि त्यांचं स्टेटस हे काय आलेलं आहे हे आपण बघायचं आहे की जेणेकरून आता लवकरच रिक्षेची परमिट बंद होणार आहे, स्क्रॅपिंग ॲक्ट लागू होणार आहे। शिवाय आरटीओनी पकडलेली वाहनं ही स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये जातील। असे अनेक कायद्यातने आता परिवहन विभागाचा बदल झालेला आहे आणि जनतेला कळणं हे देखील गरजेचं आहे। तर आता हे पिंपरी चिंचवडचं आरटीओचं आपणाला त्याने 10/5ला पत्र पोस्टेज केलेलं होतं, ते आलेलं आहे। तर त्यांना आपण असं मागितलेलं होतं की माहिती तुमच्याकडं काळ्या पिवळ्या रिक्षांची संख्या किती आहे। तर जवळजवळ त्यांच्याकडं 37,500 काळ्या पिवळ्या ह्या रिक्षा आहेत आणि 6 आसनी 3 चाकीसुद्धा रिक्षा आहेत, त्याला आपण डमडम टमटम वगैरे हे म्हणत असतो। त्या जवळजवळ 350च्या आसपास रिक्षा आहेत। टुरिस्ट परवाने हे जवळजवळ 43-44 हजारापर्यंत आहेत आणि पिंपरी चिंचवड आरटीओमध्ये सुमारे 31 ई रिक्षा आहेत। तर ही त्याने माहिती आपणाला दिलेली आहे डेट्यासाठी आणि आपण त्यांना स्टेटस मागितलेलं होतं। आता स्टेटसमध्ये आपणाला त्यांच्या वाहनांची आकडेवारी म्हणजे मोटरसायकल किती आहे, ट्रक किती आहेत, रिक्षा किती आहेत, टॅक्सी किती आहेत, हे सर्व स्टेटस हे मिळत असतं। त्यासाठी स्टेटसची फार 31 मार्चच्या आवश्यकता असते। म्हणजे 2022-23च्या वाहनं किती होती आणि त्यानंतर मग 24ला वाहनं किती वाढली हेही त्याच्यातून आपणाला निश्चित होत असतं स्टेटसमुळं। तर आता त्यांचा आपण स्टेटस बघूया, त्या स्टेटसमध्ये काय आहे त्यांचं। तर हे पहा, त्यांचं हे स्टेटस आहे, हे त्यांचं स्टेटस आहे। तर त्यांच्या स्टेटसमध्ये सर्वसाधारणपणे 25 लाखाच्या आसपास ही वाहनं ही दिसत आहेत। आणि मग आता त्याच्यामुळं आपणाला ह्यातून कळेल की सर्वसाधारणपणे त्यांच्याकडे आता मोटरसायकल किती आहेत। तर मोटरसायकल जवळजवळ आपण बघितल्या तर मोटरसायकलचा जास्ती भरणा असतो कुठल्याही आरटीओमध्ये आणि त्याच्यामुळं सुमारे हे पहा, मोटरसायकलची आकडेवारी बघा 1810,345 ही मोटरसायकलची आकडेवारी आहे। आणि टोटल त्यांच्याकडं 31 मार्च 2024पर्यंत वाहनं 2573,523 म्हणजे जवळजवळ 25 लाखाच्या आसपास ही त्यांची वाहनं पिंपरी चिंचवड आरटीओमध्ये आहेत। आणि हे आता प्रत्येकानं जर आपण बघितलं स्कूल बस किती आहेत त्यांच्या, तर स्कूल बस सर्वसाधारणपणे त्यांच्याकडे 1200 स्कूल बस आहेत। म्हणजे ही अशी वाहनांची संख्या वर्गवारीनुसार ही स्टेटसमध्ये येत असते। तर प्रत्येकानं आता लक्षात ठेवायचं आहे। आता जर त्यांची आपण 31/3/2023ला त्यांच्याकडे ही वाहनं पहा किती आहेत, तर 2392,521 आणि आता इकडं 24ला त्यांचं स्टेटस आहे की 2573,523 म्हणजे जवळजवळ इथं वाहनाची संख्यासुद्धा जर आपण बघितली तर एका वर्षात त्यांच्याकडे 1.5 लाखाच्या आसपास वाहनांची संख्या ही वाढलेली आहे। म्हणजे वाहनांची संख्या तर वाढतच असते आणि नियम तोडणारेही वाढत असतात। म्हणजे जेवढे कायदा पाळणारे आहेत तेवढे कायदा तोडणारेही आहेत। त्याच्यासाठी प्रत्येकानं आता कायद्यात मोठे बदल झालेले आहेत, दंडातले बदल झालेले आहेत, ऑनलाईनला सर्व हे दंड जुळलेले आहेत, हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा। आणि आता आरटीओवाल्यांनासुद्धा तपासणी पथकांना गाड्या मिळालेल्या आहेत आणि त्या गाड्यातनी कॅमेरे बसवलेले आहेत, त्यांना आता डिव्हाइससुद्धा मिळालेले आहेत। हे ह्यांनी आता आरटीओवालेसुद्धा फोटो काढणार आणि ते तुमच्या ऑनलाईनला डायरेक्ट फाईन जोडणार। शिवाय प्रवासी वाहतुकीतली वाहनं त्यांचं फिटनेस नूतनीकरण करावं लागतं आणि जर तुम्ही लेट जर ते फिटनेस नूतनीकरण करत असतील
तर दररोजच्या 50 रुपयेप्रमाणे दंड बी आता तुमचा ऑनलाईनला जोडलेला आहे. त्याच्यामुळं प्रत्येकानं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची जी वाहनं आहेत त्यांचे फिटनेस नूतनीकरणसुद्धा वेळेत करून घ्या. आपापल्या वाहनाचे पेपर अपडेट ठेवा. एवढंच. आता काय नाही तर तुम्हाला मग दंड वगैरे पुन्हा भरावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टीचा प्रत्येकानं विचार करा. आपापल्या वाहनाचे पेपर व्यवस्थित ठेवा. बाकी पिंपरी चिंचवडची माहिती आल्यावर आता अजून त्यांच्याकडून 2 पत्र यायची आहेत. ती 2 पत्र जर आली तर मग आपण तीही पत्र वाचून दाखवूया. आणि ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना रिक्षाचे परवाने काढायचे आहेत त्यांनी ते रिक्षा टॅक्सीचे परवाने काढा. ते आता लवकरच बंद होणार आहेत. आता डेटा बनवायचं काम हे चालू झालेलं आहे. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.